लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की कला आणि अद्वैतनं वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्सकडनं सगळी माहिती काढण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी अद्वैतने खूप सारे प्रॉप्स आणलेले आहेत। त्यानंतर कला म्हणते की जसं आपल्याला काउन्सिलरने सांगितलंय तू मला तयार होण्यासाठी मदत कर, पण अद्वैत तयार होत नसतो। त्यावर ती म्हणते की तुला हे जमत नाही आणि तू परफेक्शनिस्ट नाही आहेस। यावरती अद्वैतला ह्या गोष्टी लागतात आणि तो तिला मदत करायला लागतो। तिला साडी घालायला सांगतो आणि त्यानंतर तिला विग घालतो ज्यावरनं ती म्हातारी दिसेल आणि मेकअपही त्याच हिशोबाने करतो आणि तिला पाहून स्वतःला विश्वासच नाही बसत की ती ओळखू येत नाहीये। त्यानंतर ती सांगते की आपण दोघंही जायचं, त्यामुळे तुलाही वेषांतर करावं लागेल आणि अशा प्रकारे मग त्यालाही रेडी करण्याचं काम चालू होतं। त्यालाही म्हातारं दिसावं यानुसार वेगवेगळ्या विग घातल्या जातात आणि जसं कलावरती प्रयोग झालेले तसेच त्यावरही केले जातात, ज्यामुळे ते दोघंही वेगळे दिसतील आणि शेवटी विग, मिशा, दाढी या सगळ्यांचा वापर करून दोघंही तयार होतात आणि त्यावरती अद्वैत म्हणतो की मी म्हातारा दिसतोय पण हँडसम दिसतोय। इथेही अद्वैतची आणि कलाची जुगलबंदी दिसायला आहे। त्यानंतर दोघेही म्हणतात आपल्याला सगळ्यांना चुकून खाली जावं लागेल आणि ते लपत-छपत खाली जायला निघतात। तिकडे त्यांची काकू खाली काम करत असते, पण त्यांची नजर चुकून पडद्याच्या आड लपून ते कसेबसे घराबाहेर पडायला सुरू करतात। इकडे सोहम अनामिकाच्या रूममध्ये येतो आणि तिला गच्च मिठी मारून रडायला लागतो आणि म्हणतो की मला असं वाटत आहे की मी चांगला पती नाही आणि तुला खुश ठेवत नाहीये। तूच सांग की खरंच मी चांगला पती आहे का? आणि हेच अनामिकाला हवं असतं जे तिचं सक्सेसफुल झालेलं असतं। इकडे कला अद्वैत घराच्या बाहेर कसेबसे पडतात आणि कारपर्यंत पोहोचतात। इकडे अनामिका त्याला आणखीनच त्रास देत म्हणते की नाही, तू चांगला पती नाहीयेस आणि मला खुश ठेवत नाहीयेस, पण ठीक आहे, वेळेनुसार सगळं ठीक होईल आणि त्याला आणखीनच ट्रोमा देते आणि तिथून कपडे घेऊन बाहेर निघून जाते आणि सोहमला या सगळ्यांचा आणखीन त्रास व्हायला लागतो। इकडे कला आणि अद्वैत वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये पोहोचलेले आहेत आणि ते दोघं म्हणतात की आम्हाला ज्वेलरी हवी आहे, ती पण लेटेस्ट कलेक्शन। मी भलेही म्हातारी दिसत असेल पण माझी आवड मात्र लेटेस्ट कलेक्शनची आहे। आणि जेव्हा ते आजूबाजूला नजर टाकतात तेव्हा तिथे ठेवलेल्या कलेक्शनमधले जास्तीत जास्त दागिने हे चांदेकर ज्वेलर्सच्या डिझाईन्सचे असतात, जे कलाने केलेले असतात। त्यावरनं ते आणखीन लेटेस्टवाल्या डिझाईन्स त्यांच्याकडनं पाहण्याचा प्रयत्न करतात, ज्यावरनं त्यांना अंदाज येईल की आणखीन किती दागिने त्यांनी डिझाईन चोरलेले आहेत। त्यानंतर ते कलाला असं वाटतं की आपण त्याचे फोटोज काढले पाहिजेत, पण तेवढ्यातच तो माणूस येतो आणि वेगवेगळ्या डिझाईन्स घेऊन येतो आणि ते छोटे छोटे जे दागिने असतात त्यामधली ही डिझाईन जी असते ती कलानीच बनवलेली असते। अद्वैत त्याची मिशी नीट करत परत ते दागिने पाहायला लागतो आणि त्यांना कमीत कमी हे जाणून घ्यायचं असतं की त्यांचा डिझायनर कोण आहे, म्हणून त्याच्याकडे चौकशी करायला लागतात की दागिने तर मला खूप आवडले बाळा, परंतु याचा डिझायनर कोण आहे हे समजलं असतं तर मला त्याची स्तुती करता आली असती। परंतु तो म्हणतो की डिझायनर आणि अप्रूव्ह कोण करतं हे आमच्यापर्यंत येत नाही, तर आम्ही फक्त सेल्स पर्सन आहोत, आम्ही फक्त विकायची कामं करतो, त्यामुळे त्याबद्दलची माहिती आम्ही नाही देऊ शकत। पण कलाला ते हवं असतं तर ती खोदून खोदून विचारायचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते की मला चांदीचे पण दागिने पाहायचे आहेत, जी कोल्हापूरची खासियत आहे। तर तो म्हणतो ठीक आहे, मी घेऊन येतो, म्हणून तो आणायला जातो। इकडे कला त्या सगळ्यांचे फोटोज काढून घेते आणि अद्वैतला एक फोन येतो म्हणून तो बाजूला जातो। इकडे श्रीनाथ ज्वेलर्समध्ये राहुल आलेला आहे आणि ते दोघं चर्चा करतात की सगळे डायमंड्स आता आजोबांकडे आहेत, पण ते आपल्याला काढून घ्यावे लागतील। राहुल म्हणतो की मला थोडा वेळ दे आणि तो म्हणतो की आपल्याला ही पार्टनरशिप कंटिन्यू करायला हवी, कारण आपण एकत्र आलो की सगळंच बरोबर होतं आणि आपलं टार्गेट पण एकच आहे, अद्वैत चांदेकर। इकडे कलाला तो आणून चांदीचे दागिने दाखवतो, पण ती म्हणते मी माझ्या मिस्टरांशिवाय कुठलाही दागिना विकत घेत नाही आणि ते फोनवर बोलत आहेत तर मी आलेच।
इकडे अद्वैतचं फोनवरचं बोलणं संपतं, पण तो ऐकतो कोणीतरी बोलताना की डिझायनरचं अप्रुव्हलचे दागिने बघायला जायचे आहेत आणि ते दोघेही तिकडे जातात. काय होणार पुढच्या एपिसोडमध्ये